नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन कोऱ्या ब्लॉगमध्ये. आता सध्या मी आहे मंचरपासून थोड्या दूर अंतरावर भीमाशंकरजवळ. आणि इथे मी का आलो आहे तर मी करतो आहे माझं नवीन गाणं शूट, रोमॅन्टिक सॉन्ग, जे की चेतन गरुड प्रोडक्शनचं आहे. सो व्हेरी एक्सायटेड आणि खूप छान रोमॅन्टिक सॉन्ग आहे. तुम्हाला मजा येणार आहे. आणि हा ब्लॉग असणार आहे BTS ब्लॉग. यातली धमाल, इथलं लोकेशन आणि हे सगळंच तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. सो स्टे ट्यून. चला सुरू करूयात आजच्या ब्लॉगला. तो मंडळी आता वाजतायत साधारण 7:30 आणि पहिले पोटोबा आणि नंतर मुक्काम. सो आता मस्त गरम गरम पोहे खातोय. सो मंडळी आता आम्ही सगळे निघतोय. नाश्ता झालाय छान पोट भरून. आता पोट भरून काम करायचंय. सो सगळी टीम आहे. काही काही लोक तुम्हाला ओळखतात, तुम्ही ओळखालच. सो आता तुम्हाला इंट्रोड्यूस करून. हाय, चेतन, वीणा, हॅलो, नमस्कार, ऋषी, येस, मुन्ना आणि ही आमची हिरोईन प्रियंका आणि हा आमचा हिरो. मजा येणार आहे आणि खूप धमाल असणार आहे BTS ब्लॉग. सो बघा आणि आताच लाईक करून घ्या. सो पहिल्या लोकेशनला आलो आहे. डॅम आहे आणि खूप सुंदर दिसतोय, तुम्हाला दाखवतो. हो प्रियंका, तुला कसं वाटतंय? आपण पहिल्यांदा काम करतोय सोबत. खूपच भारी वाटतंय. तुझी एनर्जी खूप छान आहे. थँक्यू तुझी पण. आणि पहिल्यांदाच भेटतोय सो मस्त वाटतंय. आता फर्स्ट शॉट इकडे होणार आहे. हा डॅम, ही हिरोईन आणि इकडे हा हिरो. सो व्हेरी एक्सायटेड आहे आणि मजा आहे. गाणं खूप सुंदर आहे, तुम्हाला ऐकायला छान वाटतं. हा गाण्यानंतरच येणार आहे बेसिकली. लोकेशन पण खूप छान आहे. अगदीच. खूप छान सुंदर डान्स केला आहे निकिता. आता यांची बारी. पुढच्या वेळेस प्लीज. नक्की सर इथे आहे बघा. सरांना रिक्वेस्ट. गाईज शूट सुरू झालेला आहे. किती वाजले दादूस? बागेत पिंक कलर सेंटर पॉइंट फ्रेम आउट करा. दोघं फ्रेम मध्ये क्लोज या जवळ आणि एकमेकांकडे बघा, स्माइल. आणि मग असं डोक्याला डोकं लावायचं. ठीक आहे, ऍक्शन. भेटला कर की मग. आम्ही आता एवढी हुक स्टेप केली, किती मस्त करतोय बघा आम्ही. कसं एकदा करून दाखव. हे बघा. म्युझिक पे हा. सिंक में चाहिए कारण म्युझिक बघत राहा. सो आमच्या हुक स्टेपची रिहर्सल झाली आहे. हिरोईन इकडे, मी इकडे प्रयत्न करतोय. सो ते गाण्यामध्ये कशी दिसते मला सांगा नक्की कमेंटमध्ये. रेडी? रोल. मंडळी मागे हे बॅकवॉटर डिंबे धरणाचं आहे आणि आता जवळपास
9:30 झालेत आणि सूर्यनारायण इकडे बघा हे आलेले तिथे मागे. आणि कमाल आमची हुक स्टेप झालेली आहे इथे. सो ती स्क्रीनवर कशी वाटते ती नक्की सांगा कमेंटमध्ये. आता पुढच्या काही स्टेप्स आहेत आणि पुढचे काही सीन्स आहेत जे वेगवेगळ्या लोकेशन्सला असणार आहे. कॉस्ट्यूम पण चेंज होणार आहे. सो पहिल्यांदा असं छान रोमॅन्टिक आणि स्लो याचं स्टेडी गाणं असं करतोय. सो मजा येते. तुला कसं वाटतंय ग? मलाही छान वाटतंय. जेवढे प्रयत्न आम्ही करतोय तुम्ही तुमच्या रीलमधून असे प्रयत्न करून अशी रील बनवा या गाण्यावर. येस. हाय. इकडे रोमॅन्टिक सॉंगचं शूट करतो ना आता. इकडे लहान मुलांची ट्रिप आली आहे सहल. हे बघा सगळे लहान मुलं. पूर मोठा कमीत कमी 25-30 किलोमीटर फुगवटा आहे त्या पाण्याचा. खूप लांब आहे इकडं. 20 का 25 किलोमीटर पाणी येते. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप पाऊस असतो इथं. ज्यावेळेस पाऊस असतो ना, हे सह्याद्री पर्वतरांग आहे ना, एकदम जबरदस्त पाऊस या ठिकाणी असतो. आणि जास्त पाऊस पर्वतरांग डोंगर रांग असल्यामुळे या ठिकाणी पाऊस जास्त असल्यामुळे भौगोलिक परिस्थिती तयार झाली. आणि या ठिकाणी हा दरीचा परिसर सुरुवातीच्या काळामध्ये. आणि मग त्याच्यावर भिंत बांधून बघा ते समोर आहे ना ती भिंत, आडवी भिंत इकडे आहे पाठीमागे इकडे इकडे. आणि त्या धरणावर त्या नदीवर भिंत बांधली गेली. आणि मग ते पाणी अडवून या ठिकाणी डिंबे धरणाचं हे धरण मोठ्या प्रमाणामध्ये याचा वापर केला जातो. कशासाठी केला जातो? धरणांचा पाण्याचा वापर कशासाठी केला जातो? अडवले. कशासाठी अडवले? अरे हे जे धरण आहे ना, आता धरणांचा जो वापर असतो त्या पाण्याचा वापर बऱ्याचशा गोष्टीसाठी केला जातो. त्याच्यामध्ये मी धरण दाखवलं पण धरणाबद्दल माहिती नव्हती मला. पण तीही माहिती तुम्हाला मिळणार आहे कारण की ती शाळेची सहल आली. त्यांच्या सरांनी सगळी माहिती दिली की हे धरण कसं आहे, कुठून कुठपर्यंत आहे आणि सगळंच त्याचा इतिहास वगैरे सगळं सांगितलं आहे. सो तुम्हाला उपयोगी पडेलच. इकडे आलात तर या इथे बघायला. खूप छान स्पॉट आहे बघायसारखा आणि फोटो पण काढू शकतो आपण छान. आता इथे आजी आहेत त्या पाखडतायत धान्य. सो आमचे हिरोईन प्रियंका प्रयत्न करते कसं पाखडतात. हवेच्या दिशेने सोडते धान्य. हा. सो आमच्या आता हिरोईन आता ते पाखडणार आहे. हा हिरोईननी पकडलेले आमच्या. हा सोडा. तसं काय लागणार नाही. नाही लागणार. हा फेका. द्या फेकून एकदा फेकून दाखवा. नाही काय होत नाही एवढे कुठे लागल सवय. ओके चल रेडी. परफेक्ट माने 1 2 3 ऍक्शन. शॅडो शॅडो शॅडो. चल उठ. शॅडो ते कट. सो इथे आता तांदूळ पाखडले आम्ही. आता खाली तिकडे दूरवर तिकडे खालच्या साईडला तिथे घर दिसतंय बघा तिथे जायचंय. टाटा चला. चला. त्या मावशींनी खूप मदत केली आणि त्यांनी पण ऍक्टिंग केली. Yes. आपला व्हिडिओ आल्यावर त्या आधी त्यांना शेअर करा. नक्की. थँक्यू मावशी. रामकृष्ण हरी. धन्यवाद. हा एक ब्लॉगर आहे मुन्ना. हा ब्लॉगर आहे. त्याचा ब्लॉग चालू आहे आता. ते देईल त्याच्या ह्याच्यात काय असेल ते माहिती. आपण आपला ब्लॉग कंटिन्यू करा. इकडे झू हे गावाकडचं. इथे परत हुक स्टेप होईल आणि इथेच बऱ्यापैकी गाणं शूट होईल. जास्त घेऊन म्हणजे आता रिलीज लगेच आहे ना. लगेच हे काय उदित नारायण आहे.
लाडका डीओपी आमचा योगेश दादा, आमचा वाघ. इथे खूप बिबटे आहेत या परिसरात. परिसर दाखवते ना जरा. परिसर दाखवला ऑलरेडी, आणि एकदा तरी बघून घ्या. आणि या बिबट्यांमध्ये हा वाघ काय करतोय? हा वाघ आम्ही आणलाय आमच्या प्रोटेक्शनसाठी. आणि वाघासोबत सिंह पण आलाय आमच्याकडे आज छोटा. वाघ काय वाटतं निकिता तुला? कशाबद्दल? असं सहज संसार जे आहे, संसारात माणूस जर अडकला तो सुटत नाही लवकर मोहमायेतून. त्यामुळे त्यांनी संसारात पटकन अटकू नये. संसार इज व्हेरी बॅड. गाण्याबद्दल 24 इयर ओल्ड गाण्याबद्दल 24 ओल्ड गाण्याबद्दल गाण्याबद्दल डी पासून स्टार्ट होतं आणि आडनाव एस पासून असतं. ए गाण्याबद्दल गाणं तर छानच आहे. गाणं आता आम्ही शूट करतोय. बघा आमचे आर्टिस्ट बघा एकदा किती मेहनत करतायत बिचारे. आमची आर्टिस्ट निपडणार होती आता. आर्टिस्ट नाही, आर्टिस्टच दिसतंय सकाळपासून, त्याच्यामुळे म्हणलं आज आमची आर्टिस्टनी आता आपटली असती, खोड मोडलं असतं त्यांचं. पण आमच्या आर्टिस्टनी त्याला वाचवले आहे. मंडळी खूप पळापळ झाली, खूप शॉर्ट झाले, छान मस्त. आता इथे एक घर आहे जिथे आम्ही शूट करतोय. ते बघा ही हिरोईन आमची. कसं वाटतं तुला? छान वाटतंय. किती सीन्स केले आपण सोबत? आम्ही आता सीन नाही सांगता येणार, हा. पण शॉर्ट 15-20 शॉट झाले असतील. मजा आली की नाही? मजा आली खूप. येस. आता इथे घर आहे, तिथे आम्ही चहा पिणार आहोत मस्तपैकी. सो दाखवतो. हा याचा फोन आहे आणि माझा फोन सगळे फुटेजेस माझ्या ब्लॉग मध्ये नाही. येस भाई, ये मैं लूंगा. काम करू आपण दोघांचा ब्लॉग मिळून आहे ना, हा. कोलॅब मध्ये अरे हो, आता कोलॅबचं पण ऑप्शन आहे. चला डन डन डन. मी अपलोड करतो, तुला कोलॅब टाक. नाही, माझे सबस्क्रायबर जास्त आहे, तो रीच जास्त माझ्या याच्यावर मिळेल. मला थोडे सबस्क्रायबर कमवू दे ना भाई तुला. काय रे, तुझं नाव काय? संदेश पंढरीनाथ दगडे. वा, आता तू चहा देणार मला? केलाय का? चला आण मग आता. थँक्यू. वा 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 मणिमाऊ, चहा घ्या सगळ्यांनी. भाई अवघड आहे ते बकरे कुत्री ओरडलं तरच कळतं आलं म्हणून. हा, तो ओरडतो ना तो बावळा. त्याला तर बांधून तो डेंजर भाई, तो लय लय ओरडतो. त्यांनी त्याच्याच येणे तो म्हणत तुझा जीव कशाला मृत्यूला बोलवतो मोठा. चलो खाली गो विथ द फ्लो मॅन. Yes, I am going with the flow and I am very fortunate that I am getting wonderful opportunities from Chetan Garud Productions. So I am thankful and grateful to them. So looking forward to work with more and more songs which gives me an identity as a lead actor. So stay tuned. थैंक यू. सो लेट्स गो. अभी जाना है ऊपर. सो मंडळी आता सूर्यास्त होतोय आणि अगदीच लास्टचे सीन्स राहिलेत आम्हाला बेसिक. आणि खूप छान शूट झालं आहे आज दिवसभरात, खूप छान. ॲक्च्युली मी काल कोल्हापुरात होतो, शूट केलं, 10 वाजता पॅकअप झाला आणि लगेच कोल्हापूरहून पुण्याकडे आलो आणि पुण्याहून इकडे मनसर साईडला आलो आहे. सो भयंकर हेक्टिक होतं हे सगळं, पण वर्थ आहे. कारण की इथे आलो आणि हे इतकं छान सॉन्ग शूट करायला मिळालं, छान को-आर्टिस्टसोबत मला काम करायला मिळालं आणि डिरेक्शन टीम ऑलरेडी छानच आहे सगळे. सो व्हेरी फॉर्च्युनेट आणि कमाल आहे. सो थोड्याच वेळात आपण पॅकअप करताना सगळ्यांना तुम्हाला भेटवतो. नेहमीसारखंच आपल्या ब्लॉगचे इन करूयात. सो अशा प्रकारे आमचं शूट झालेलं आहे, ड्रोन उडवून झालेलं आहे, सगळं उडवून झालंय आणि इथे बिबट्या येण्याची भीती आहे. त्याच्या अगोदर आम्हाला इथून निघायचं. सो आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, आमचं जे गाणं येईल ना, तर त्या गाण्यावर रील बनवा आणि आम्हाला टॅग करा. येस, जास्तीत जास्त रील बनवा आणि जास्तीत जास्त शेअर करा, करून टाका व्हायरल. आता थोड्याच वेळात आम्ही आता पॅकअपचा ऑफिशियल पॅकअप करणार आहोत गाण्याचा. स्टे ट्यून. सो फायनली माझं थर्ड सॉन्ग सुफळ संपूर्ण झालंय. सो आता सगळी टीम म्हणेल गणपती बाप्पा मोरया
मोरया